रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तरुणांनी उद्योग व्यवसायात पदार्पण करून सक्षम बनावे, रिपाईचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे आवाहन। तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उद्योग उभारून स्वतः मालक बनावे, नरेंद्र गायकवाड। नागोठण्यात संतोष गायकवाड यांच्या जय चायनीज कॉर्नरचे शानदार उद्घाटन। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहा तालुका अध्यक्ष आणि बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या जय चायनीज कॉर्नरचे नागोठण्यात नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले। गायकवाड यांच्या शुद्ध शाकाहारी चायनीज सेंटरने आपल्या दर्जेदार सेवा, चव व रुचकर पदार्थांनी सर्वांचे मने जिंकली आहेत। आता त्यांनी मांसाहारी चायनीज कॉर्नर सुरू करावे अशी जनतेची जोरदार मागणी होती। त्यानुसार त्यांनी जय चायनीज कॉर्नर नव्याने सुरू केले आहे। यावेळी उद्घाटन म्हणून उपस्थित रिपाईचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी शुभेच्छा देताना संतोष गायकवाड यांनी उद्योग व्यवसायात पाऊल टाकत ते आपल्या कष्ट, मेहनत, जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर दिवसेंदिवस यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत। आता रोजगार, नोकरी ही एक मोठी स्पर्धा व आव्हान राहिला आहे। तरुणांनी नोकरी धंद्याच्या मागे धावण्यापेक्षा उद्योग व्यवसायात उतरून मालक बनावे व रोजगार निर्माण करावा, स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करावे असे आवाहन नरेंद्र गायकवाड यांनी केले। यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या। यावेळी बहुजन चळवळीतील नेते मंडळी, रिपाई कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर ओव्हाळ आणि आभार प्रशिक भगवान बेनेदार यांनी मानले। उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो। माझ्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं। उद्घाटक म्हणून आमचे रोहा तालुका अध्यक्ष आयुष्यमान आमच्या गायकवाड साहेबांनी आग्रह धरला की या ठिकाणी उद्घाटनाला आपण उपस्थित राहिलं। मला या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी यासाठी जास्त आनंद होत होता की आपला एक तालुका अध्यक्ष खऱ्या अर्थाने व्यावसायिक मार्गाने जात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपला उद्योग व्यवसाय उभारत असताना हॉटेल व्यावसायिक असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल आणि विविध पद त्यांच्याकडे आज या ठिकाणी आहेत। बहुजन विद्यार्थी परिषदेचे ते रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, रिपब्लिकन पार्टीच्या या रोहा तालुक्याचे ते तालुका अध्यक्ष आहेत, विविध सामाजिक संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत आणि ही सगळी पदं भूषवित असताना, इमानदारीने काम करत असताना, समाजामध्ये वावरत असताना आपल्या मुलांना आपल्या सोबत व्यावसायिक स्वरूप कसं द्यावं त्या माध्यमातून त्यांनी आपलं व्यवसाय हॉटेलच्या माध्यमातून या ठिकाणी चालू केला। पहिलं एक त्यांचं चायनीज कॉर्नर, व्हेज चायनीज कॉर्नर आहे। आज जयच्या नावाने दुसरा चायनीज कॉर्नर या ठिकाणी त्यांनी चालू केलेला आहे। ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, असं विविध व्यवसाय त्यांच्या या ठिकाणी या रोहा तालुक्यामध्ये चालू असताना मी खऱ्या अर्थाने सांगेन की आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व बांधवांना की आपण आणि आपली तरुण मुलं आहे त्यांना फक्त नोकरीच्या मागे न लावता आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने व्यावसायिक झालं पाहिजे। आजच्या काळाची गरज आहे। वेगवेगळे छोटे मोठे अनेक व्यवसाय निर्माण होत आहेत आणि त्या व्यवसायात आपण आपल्या मुलांना जर प्राधान्य दिलं, आपण त्यांना सहकार्य केलं तर चांगले व्यावसायिक आपल्यातून घडतील। आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आज संतोषभाई गायकवाडांच्या रूपाने आपण पाहतो। स्वतः व्यवसाय करतात, मुलांना शिक्षण देखील दिलंय आणि उच्च शिक्षण देत असताना त्यांनी व्यावसायिक त्यांनी पुढे जावं या दृष्टीने त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण आपल्या मुलांना दिलं आणि आज हॉटेलच्या व्यवसायातून ते पुढे जात आहेत। भविष्यात त्यांचं खूप मोठं हॉटेल त्या आपल्या हायवेला होईल अशी मी आशा बाळगतो आणि त्यांना मी शुभेच्छा पण देतो। आणि तशी चर्चा देखील आमची झाली, आठवले साहेबांसोबत देखील चर्चा झाली। त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य पक्षाच्या वतीने, साहेबांच्या वतीने मिळणार आहे आणि त्यांनी एक चांगली जर जागा या ठिकाणी हायवेला साहेबांना जर शोधून त्यांनी दाखवलं की या ठिकाणी आपण व्यवसाय करू हॉटेलचं मोठं, तर जवळजवळ 5 ते 10 कोटीचं त्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून
जसे लोन उपलब्ध होतात तसं साहेबांच्या स्वतःच्या जे मंत्रालय आहे त्या माध्यमातून साहेब त्यांना तसा कर्ज उपलब्ध करून देणार आहेत व्यवसायासाठी आणि भविष्यातील त्यांचा व्यवसाय खूप मोठा होईल. मी त्यांना शुभेच्छा देतो की फक्त तुम्ही रोहा तालुक्यापुरता मर्यादित न राहता रायगड जिल्ह्यातील आपल्या सर्व सहकार्यांना देखील यात सहभागी करून घ्या. त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि अशा हॉटेलचं तुम्ही जाळं पूर्ण रायगडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उभारा अशी मी तुम्हाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला हे मार्गदर्शन आपल्या रायगडच्या सर्व कार्यकर्त्यांना करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला उपकृत करतोय. आजच्या या उद्घाटनाला आल्यानंतर आपले सर्व मित्रमंडळी सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपला व्यवसाय आणखी खूप मोठा व्हावा त्या दृष्टीने मी आपल्याला आशीर्वाद देखील देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.